शेतकऱ्यांसमोरील मजूर टंचाई आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचं निराकरण करण्यासाठी जिजामाता महाविद्यालय व या महाविद्यालयाचे विद्यार्थी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शेतकऱ्यांना प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषी उपयोगाचे प्रात्यक्षिक कोलवडमधील शेत शिवारात सादर करण्यात आलं। हे प्रात्यक्षिक जिजामाता महाविद्यालय कृषी विभाग आणि कॉर्नफ्लाय डायनामिक्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलं। शेतकरी आहे ना वो व्हॉलंटियर्स सॅटेलाइटनुसार तरी चाललं आपण लोकेशन भेटला तरी त्याला आपण लोकेशन आपण दाखवून देऊ। आज कोलवड येथे कॉर्नफ्लाय डायनामिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं एनएसएस कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे। तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला होता, आपण बघितला। आताच आपण जे या शेतामध्ये उभे आहोत ही चिया पिकाची पेरणी इथे झालेली आहे आणि या चिया पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना हे त्याचं महत्त्व पटवून सांगितलं। ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते, त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण साधारणतः एक 10 ते 11 लिटरची पाण्याची टाकी असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली साधारणतः एक 6 लाख रुपये अशी त्या ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील 70 ते 80% पर्यंत अनुदान मिळते। सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही, परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत एफपीओ आणि शेतकरी गट आहेत, तर गटा मिळून कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनी मार्फत याचं खरेदी करावी आणि इतर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं, म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल। डायनामिक्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या क्षेत्रात फवारणी करण्याच्या दृष्टीने जे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे त्याचा सर्व बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि खूप शेतकऱ्यांचा यामध्ये असा फायदा होणार आहे की पैसा माणूस याची सुद्धा यामध्ये बचत होणार आहे। म्हणून पुनश्च एकदा मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, तालुक्यातीलच नाही तर बाहेरच्याही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला मॅनपॉवरचा आणि एकूण पैशाची आपली बचत करता येईल। ड्रोन चालवलं इथं कृषी विभागानं तर एकदम पटलं आणि पुढं चालून आम्ही याच्यावर काहीतरी इलाज करू आणि जर भाड्याने मिळालं किंवा विकत मिळाले पुढं चालून तर जर विकत घ्यायचा प्रयत्न करू। काय फायदा होईल तुम्हाला? आम्हाला हे मजुरी गिजरीत कमी मजुरी पडेल, याच्यात जास्त मजूर लागतं आम्हाला, पायडल पंपानं आहे ना स्प्रे पंपानं।